नमस्ते, मी रवींद्र राजाभाऊ घोगरे. माझ्या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे ज्ञान रचनावाद साहित्य. मी आपणास प्रथमतः संख्या कशी बनवायची याचं उदाहरण चक्र फिरवा आणि संख्या मिळवा. या चक्राचं वैशिष्ट्य आहे की आपण जवळजवळ लाखापर्यंत संख्या त्याच्यावर तयार करू शकतो. असं आहे तर आपण फक्त एक अंकी संख्या तयार करू शकतो. तसेच दशक जर 60 संख्या तयार करायची असेल म्हणजे ह्या चक्राचं असं वैशिष्ट्य आहे की या संख्या चक्रापासून तुम्ही अशा पद्धतीने ह्या चक्राचं हे करू शकतो आणि ह्याच्यावरून स्थानिक किंमत ह्या संख्येची काढू शकतो. अशा प्रकारे हे चक्र आहे. तसेच पुढचं आहे पुढचं भाषाचं चक्र फिरवा आणि उदाहरण वाक्य तयार करा. धनेश रस भर अशा पद्धतीने याच्यावर जवळजवळ ह्या चक्रस आहे. प्रथमतः पहिल्यांदा मुलांचे नाव लिहिले आहेत, मध्ये क्रिया ही आहे कर्म आणि बाहेर आहे क्रियापद. अशा पद्धतीने भरपूर असे वाक्य जवळजवळ ह्याच्यावर 1500 ते 2000 पर्यंतचे वाक्य तयार होऊ आहे. बेरीज चक्र त्यामध्ये दिलेल्या संख्यामधून संख्याची बेरीज करता येते आणि ह्याची जवळजवळ आपण 50 पर्यंत संख्याची बेरीज करू शकतो. अन्नपचन संस्था त्याचं चक्र बनवलेलं आहे. ज्यावेळेस एखाद्या घटकाचा आपण अवयव ठरला आपण जठर, पाचक रस आहे जठर रस, तसेच कार्य आहे प्रथिने पिष्टमय पदार्थाचे विघटन, अन्न आम्लीय करणे. अशा पद्धतीने तोंड, नंतर बुधवार, यकृत, स्वादुपिंड, लाल ग्रंथी, मोठे आतडे अशा पद्धतीने हे पूर्णचे अन्नपचन संस्थेचे चक्र बनवलेले आहे. पुढचं चक्र आहे क्षार चक्र. यामध्ये जर क्षार आपण फॉस्फरस घेतला तर कोणत्या अभावापासून होणारे आजार आहेत बघा. अभाव क्षारचा फॉस्फरसचा अभावापासून होणारे आजार, हाडे ठिसूळ होणे, दात पिवळे होणे अशा पद्धतीने. तसेच कोणत्या अन्न घटकापासून मिळते, आता फॉस्फरस कोणत्या अन्न घटकापासून मिळते त्या पद्धतीची माहिती. लाल भोपळ्याचे बिया, पावटा, वाटाणा, बदाम अशा पद्धतीने विविध कॅल्शियम, लोह अशा पद्धतीने हे क्षार चक्र बनवलेले आहे. लहान मुलासाठी वार चक्र तयार केलेलं आहे. जसं की आपण पाहू शकता आज कोणता वार आहे, आज आहे बुधवार, आज आहे बुधवार. तर मग काल कोणता वार होता, मंगळवार, आणि उद्या कोणता वार आहे, गुरुवार. अशा पद्धतीने आपण काल वार चक्रांची माहिती मुलांना देऊ शकतो. हा आहे आपल्या बार उडवण्याचा साधा पुट्टा आहे. त्यापासून आम्ही 2 ते 16 पर्यंतचे पाढे तयार करण्याचं चक्र बनवलेलं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता 12 × 12, 12 × 2 = 24 अशा पद्धतीने पाढे तयार केले आहेत. नंतर 13चा पाढा, 14चा पाढा अशा पद्धतीने चक्र. तसेच ह्या खालीमध्ये गुणाकाराची उदाहरणे दिलेली आहे. गुणाकार करा. ह्या जवळजवळ ह्या गुणाकाराच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 100 ते 200 उदाहरणं तयार होतात. पण मुलांनाही सहज सोप्या पद्धतीने ह्या पाढे चक्राचा उपयोग करता येतो. हे आपलं साध्या पाईपापासून बनवलेलं आहे आणि जे सेलोटेप असतात त्याच्यापासून साहित्य बनवलेलं आहे. त्याच्यावर फक्त अंकगणितही केलेली आहे. जर आपल्याला 12 गुणुले जर ह्याच्यामध्ये 4ही क्रिया करता येतात तर समजा 12 × 3 हे उत्तर हे करायचं आहे, गुणाकार सोडवायचा आहे. तर ह्याच्यामध्ये 12 × 36 12 × 36 अशा पद्धतीने मुलांना सहज ते फिरवता येतं आणि उत्तरही काढता येतं. जेणेकरून आपल्याला मुलांचे मनोरंजन पद्धतीने अध्यापनही करता. बेरीज पद्धतीने पाढे तयार करणे. ज्यावेळेस लहान मुलांना पाढे येत नसतील तर त्यांना आता बेचा पाढा आपण सहज बेक बे 2 × 4 बेची 6 बेचोक 8 बेपंचे 10 अशा पद्धतीनं बेचा पाढा पूर्ण लिहिला. कारण बेचा पाढा लवकरात लवकर पाठांतर आणि लक्षात राहू शकतो. तसे आता 3चा पाढा बेरीज पद्धतीने तयार करायचा. 2 + 1 3, 4 + 2 6, 6 + 3 9, 8 + 4 12 अशा पद्धतीने 3चा पाढा पूर्ण तयार होतो. अशाच पद्धतीने परत 3चा पाढा इकडे घ्यायचा. 3चा पाढा पूर्ण पाठ झाल्यानंतर पुढे 4चा घ्यायचा, 5चा घ्यायचा, 6चा घ्यायचा. अशा पद्धतीने बेरीज पद्धतीने पाढे सोप्या पद्धतीने मुलांना सहज प्रत्या पाठांतर म्हणजे लक्षात पण बनवलेलं आहे. 2 मुलांसाठी हा गेम आहे. आपण साध्या पद्धतीने गेम खेळू शकतो की उजळणी जर समजा आता 4 पल्ले आहेत तर 4 घरी 1 2 3 4 अशा पद्धतीने पुढे. आता दुसरा गेम खेळ, दुसऱ्याला आपण 1 पल्लं तर 1 घरामध्ये जो 100 पर्यंत जाईल आणि त्या पद्धतीने तो शतकवीर होईल. अशा पद्धतीने हे फ्लायओव्हर तयार केलेला आहे. त्या साहित्याचं नाव आहे शतकवीर.
बार उडवायला दिवाळीमध्ये आणतात त्यापासून मी साध्या इंग्रजीचे शब्दांचे आवाज, जसं की ट चा आवाज, टी चा आवाज ट, वी चा आवाज व, ब चा आवाज, बी चा आवाज ब, अशा पद्धतीने पूर्ण मूळ अक्षरांचे इंग्रजी अक्षरांचे आवाज ह्याच्यावर हे केलेले आहेत. तसेच खालीही शब्दांचे वाचन करता येतील. बघा आता टॉय, वॅक्स, बॅग, डॅम, जेट अशा पद्धतीने साधे साधे शब्दांचे ह्याच्यावर आपण मनोरंजन पद्धतीने करण्यासाठी मुलांना साहित्य तयार केलेलं आहे. आपण संख्या तयार करू शकतो. याच्यामध्ये बघा आता जर तुम्हाला आता किती संख्या आहे, एकक किती आहे 3, म्हणजे संख्या किती झाली 3. आता बघा दशक, 1 दशक आहे, 1 दशक 3 एकक म्हणजे 13 झाले. अशा पद्धतीने ह्याच्यापर्यंत 10,000 पर्यंतच्या संख्या येतील. अशा पद्धतीने अबॅकसचा उपयोग करू शकतो. त्याच पद्धतीने जर तुम्हाला किती 13 घ्यायचे असेल मग किती झाले आता 3 13 म्हणजे 3 एकक आणि 1 दशक, मग किती झाले 22 अधिक 13 म्हणजे 3 वर 5 35. अशा पद्धतीने साध्या पद्धतीने बेरीज करता येईल. समजा हा आहे अंक शिडीचा खेळ. जर तुम्हाला 3 पडले तर 1 2 3. आता 3 वर कोणती क्रिया आहे, 3 गुणिले 4 म्हणजे किती झाले 12. 3 गुणिले 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे किती 15 वर. अशा पद्धतीने जो शेवटपर्यंत विविध क्रिया ह्याच्यावर दिलेल्या आहेत, विविध क्रिया 4 क्रिया ह्याच्यावर बसवलेल्या आहेत, त्या पण जोपर्यंत जो शतक पर्यंत जाईल तो सर्वात विजयी होईल. अशा पद्धतीने हे अंक सापशिडीचा 2 मुलांमध्ये खेळायचा गेम आहे. हिरवा असे बांगडे खेळल्यानंतर दशक इत्यादी संख्या नेण्यासाठी हा तक्त्याचा खूप उपयोग होतो. हा भागाकारासाठी तक्ता केलेला आहे. तसे लक्षपर्यंतच्या संख्याची बेरीज करता येते, वजाबाकी करता येते. ह्या तक्त्यावर सुद्धा संख्या चढता उतरता क्रम त्या संख्येवर मांडू शकतो आपण. तसेच अपूर्णांकाची बेरीज तक्ता केलेला आहे. तसेच पहिलीच्या मुलांना 1 2 3 संख्या काढल्या की पुढच्या संख्या तयार करण्यासाठी आणि जेव्हा आपल्या मार्कर पेन हे करू शकतो त्यासाठी साहित्य तयार केलेलं आहे. तसेच पुढे आता हा साध्या आपल्या हे बघा हे आपल्या मराठीच्या साहित्यासाठी म्हणजे सगळ्या साहित्याचा उपयोग करून आपण याच्यासाठी बघा गाढवाचे शिंगरो, असं माणसाचे लेकरू, अशा पद्धतीने पिल्लूदर्शक शब्दाचा आपण हे उपयोग ह्याच्यावर तयार केलेला आहे. हे असं फिरवलं प्रत्येकाचं उत्तर येतं पुढे. तसेच हे पण ध्वनिदर्शक शब्द, घरदर्शक शब्द पद्धतीचा तक्ता तयार केलेला आहे. हा नकाशा वाचन तयार केलेला आहे. हे नकाशा वाचन मुलांना सहज आपला जिल्हा कोणता आहे, रायगड जिल्हा, मग रायगड जिल्हा काढून तो स्वतः हे करेल. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे, अरबी समुद्र, तो दाखवा बरं. तो अशा पद्धतीने चिटकू शकतो, काढू शकतो. अशा प्रकारे हा नकाशा तयार केलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्या हे माचीसच्या साध्या आपल्या बॉक्स मध्ये महाराष्ट्राचे विविध मी माहिती तयार केलेली आहे. ती अशा पद्धतीने आपण पाहू शकता. ही सगळी माहिती महाराष्ट्राचे येते. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग किती आहेत, कोकणमध्ये जिल्हे कोणकोणते आहेत, अशा पद्धतीची माहिती ह्या माचीसच्या बॉक्स मध्ये तयार केलेली आहे. आणि त्याची घडी घालून व्यवस्थित आपण वाचल्यानंतर ठेवू शकतो. तसेच जर आपला रायगड जिल्हा घेतला मग रायगड जिल्ह्याची माहिती तुम्ही कशा पद्धतीने बघा. रायगड जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे, अलिबाग, तालुके किती 15, कोणकोणतं क्षेत्रफळ किती, अशा पद्धतीने सर्व माहिती, पर्जन्य, साक्षरता, लोकसंख्येची घनता, तिथले प्रमुख पीक कोणते आहेत, अशा पद्धतीने आपण ह्या माहिती आणि सर्व जिल्ह्याची महाराष्ट्रातील माहिती तयार केलेली आहे. तसेच नकाशा वाचन मध्ये दिशा हा घटक पूर्ण शिकवण्यासाठी आपण हे दिशा चक्र सुद्धा इथं बसवलेलं आहे. काढू शकता आणि बघा इथं जर ठेवलं तर आता उत्तर दिशा वर असते. जर मग आपण रायगड जिल्ह्याच्या इथे ठेवलं तर सांगा पश्चिमेला कोणता आहे जिल्हा किंवा काय आहे, अरबी समुद्र. नंतर उत्तरेला कोणता आहे, ठाणे जिल्हा. नंतर पूर्वेला कोणता जिल्हा आहे, पुणे. अशा पद्धतीने आपण कोणत्याही जिल्ह्याच्या ठेवल्यानंतर ते पूर्णतः सांगू शकतात. अशा पद्धतीने हे ज्ञान रचनावादी साहित्य तयार केलेलं आहे. त्याचा उपयोग खूप सोप्या पद्धतीने करता येतो आणि मुलांना व्यवस्थित संख्या व किंवा आकलन होण्यासाठी जे आपण शिकवतो किंवा ज्ञान अध्यापन देतो ते आकलन होण्यासाठी हे विविध प्रकारचं ज्ञान रचनावादी साहित्य आहे. अशा पद्धतीने मी या साहित्याची निर्मिती केली आहे. खूप धन्यवाद.